लोअर, मिडल आणि अप्पर मध्ये. मंडळी आता आपण पोहोचले खेडला. गाडीचा टायमिंग होता 11:50 आणि आता 12:15 झाले. गाडी 20 मिनिटं लेट. तर याचा पुढचा स्टॉप असणार आहे खेड. ते 12 वाजेपर्यंत येईल साधारण. निसर्गाचा आनंद घेत आपण प्रवास करतोय. तेच तशी छान आहे आपल्या मुंबईला. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मंडळी, मी आणि माझा भाऊ दोघीजण चाललो आहे आपल्या गावी सावंतवाडीला. आता आम्ही आहोत ठाणे स्टेशनला. आपली ट्रेन आहे मुंबई ते मडगाव मांडवी एक्सप्रेस. तुम्हाला ही जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेसची. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आता सकाळचे 7 वाजलेत आणि आपली ट्रेन आहे 7:50ची आणि आपण इथे बसलो साईडला जरा. मंडळी, आपला हा प्रवास असणार आहे ठाणा ते सावंतवाडी रोड मांडवी एक्सप्रेस. ट्रेनचा टायमिंग आहे ठाण्यामध्ये 7:50चा, 7:51चा सॉरी. तरी पण ही ट्रेन साधारण 5-10 मिनिटं लेट करते, म्हणजे 8, 8:15पर्यंत इथे येते. तर आपण आहोत प्लॅटफॉर्म नंबर 7ला, कारण की मांडवी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 7ला लागते. पहिले 5 नंबरला लागायची, आता हा प्लॅटफॉर्म नंबर 7ला लागते. आणि आजचं वातावरण असं आहे ना की थोडं पाऊस येतो आहे. गेले किती दिवस पाऊस नव्हता, पण आज पाऊस आहे. तर आपल्या जर्नीला मजा येणार आहे. तर मंडळी, ट्रेनचे अनाऊन्समेंट झालेले आहे. 7:50 होऊन गेलेत आणि आपली ट्रेन 10 मिनिटं लेट आहे. 8 वाजेपर्यंत स्टेशनला येईल. आपला कोच आहे स्लीपरमध्ये S3 आणि सीट आहे 51 आणि 53. चलो बाबू. तर मंडळी 8:05 झालेत आणि आता ट्रेन आपली निघाले ठाण्यावरून. तर आपली हा जर्नी तुम्ही शेवटपर्यंत नक्की. मंडळी, आता आपण सीटवर आहोत. माझी अप्पर बर्थ आहे आणि निखिलची मिडल बर्थ आहे खाली जातो. तर म्हणलं थोडा वेळ आराम करूया, तसं सकाळी लवकर उठलो होतो. आता पनवेल गेल्यानंतर आपण भेटूया. रोयाच्या पुढे आलो स्टॉप आहे माणगाव. तर माणगाव आलं मित्रांनो आणि पावसाला पण सुरुवात झाली. तर मंडळी 10:15 वाजलेत आणि आपण पोचलो आहे माणगावमध्ये. तर याचा पुढचा स्टॉप असणार आहे खेड. ते 12 वाजेपर्यंत येईल साधारण. तुम्ही बघता इथे पाऊस पण खूप चालू आहे आणि छान असा निसर्गाचा आनंद घेत आपण प्रवास करतो आहे. तर व्हिडिओला तुम्ही लाईक नक्की करा. पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे जरा आतमध्येच येतो. आता माणगावच्या नंतर आपला स्टॉप असणार आहे खेड. तर मंडळी, तुम्ही बघू शकता आता पाऊसची रिमझिम चालूच आहे सध्या.
माझी जिथे सीट आहे ना तिथे वरती एकाने ड्रॉइंग काढलेत. मी तुम्हाला ते ड्रॉइंग दाखवतो. ह्या बाजूला असं कोणीतरी लिहिलेलं आहे. तर कोणी लिहिलं कमेंट करा जर कोणी बघत असेल तर. ठंडा मीठा दही मटका दही. आता आपण पोचले खेडला. गाडीचा टायमिंग होता 11:50 आणि आता 12:15 झाले. गाडी 20 मिनिटं लेट आहे. पावसाची संततधार तशी चालूच आहे. तर मंडळी दुपारचे 1:30 वाजलेत आणि आपण आता आरवली रोडला आहोत. संगमेश्वरला याचा टायमिंग होता 1:30चा आणि आता 1:30 वाजलेत. आपण आरवलीमध्येच आहोत आणि गाडी तब्बल अर्धा तास लेट आहे. हे तुम्ही बघताय ह्या बाजूला पाऊस अजिबातच नाही, सगळं सुकलेलं आहे. म्हणजे चिपळूणपर्यंत पाऊस होता, इकडे पाऊस अजिबातच नाही आहे. आता आपण पोहोचलो संगमेश्वरला. मांडवी एक्सप्रेसचा 7वा ऑफिशियल स्टॉप आहे संगमेश्वर. त्याचा 1:30चा टायमिंग होता आणि आता 2:10 झालेत. साधारण 40-45 मिनटं गाडी लेट आहे. तर मंडळी आता 3:15 वाजलेत आणि आपण पोचलो आता रत्नागिरीला. तशी गाडी बऱ्यापैकी खाली झाली आता रत्नागिरीमध्ये. तर मंडळी या ट्रेनबद्दल सांगायचं झालं तर या ट्रेनला 2 SLR कोचेस आहेत, 4 जनरल कोचेस आहेत, 7 स्लीपर कोचेस आहेत, थर्ड ACचे 4 आहेत, इकॉनॉमी क्लासचे 2 आहेत आणि फर्स्ट ACचा 1 आहे आणि पेंट्री कार 1 आहे. तिकीट फेअर जर सांगायचं झालं तर फर्स्ट ACचा आहे 2700 आणि सेकंड ACचा काहीतरी 1500 आहे, थर्ड ACचे 1000 आहे आणि स्लीपरचे आहेत 380 समथिंग. पण आम्ही तत्काल काढले त्यामुळे मला 450 पडले.
आणि जनरल तिकीट आहे 210 रुपये. ट्रेनची ॲव्हरेज स्पीड आहे 50 km/h आणि हे अराऊंड 14 तासात कवर करते आपला डिस्टन्स, कारण की ते CSTवरून 7 वाजता सुटते आणि मडगावला रात्री साधारण 10च्या सुमारास पोचते. वेळी दुपारचे वाजले 3:30 आणि आम्ही अजून रत्नागिरीमध्येच आहोत. जरा कंटाळा आला त्याच्यामुळे म्हणलं जरासं आराम करावा. जस्ट गाडी निघाली बघा रत्नागिरीवरून आणि निखिल आणि मी दोघंही आराम करतो आहे. निखिल पण तिथे गेम खेळत बसला आहे. थोड्या वेळाने जरा झोपेल, मी पण थोड्या वेळ जरा आराम करतो. मी दाबेले घेतले, 30ला 2 पडले. त्याची टेस्ट बघूया कशी आहे. टेस्ट तशी छान आहे, आपल्या मुंबईला भेटते तशी आहे. आता गाडी पोचली राजापूरला आणि राजापूरमध्ये खूप पाऊस पडतो बघा. खूप छान वाटतं निसर्ग. कृपया लक्ष द्या, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज मडगाव ला जाणारी गाडी नंबर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज मडगाव. मंडळी राजापूरमध्ये गाडी 2 मिनटं पण नाही थांबली, लगेच निघाली. ते एक बरं झालं. टायमिंग लवकरात लवकर कवर करेल तर बरं होईल, कारण की ऑलरेडी 1 तास लेट चालले गाडी. तर सगळे लोक उभे आहेत कारण की पाऊस खूप पडतो आहे. तर स्लीपरमध्ये असे सीट्स असतात 3 याच्यामध्ये, लोअर, मिडल आणि अप्परमध्ये. आणि ह्या बाजूला चार्जिंग पोर्ट दिलेला आहे. ह्या बाजूला 1 आहे आणि ह्या बाजूला 2 आहे. आणि इथे मिरर पण दिलेला आहे. आणि इथे साईड लोअर आणि साईड अप्पर. तर मंडळी आपण आता कणकवलीच्या पुढे पोचलो आहे आणि आता फक्त 3 स्टेशन राहिले, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी. आपल्याला पाहिजे तसा प्रवास झाला, फक्त गाडी 1 तास लेट आहे. तर पाऊस वगैरे पण आपल्याला ठाण्यापासून लागला, तो इथपर्यंत लागला. पण मध्ये चिपळूणच्या पुढे थोडासा पाऊस उघडला होता, पण त्याच्या पुढे आपल्याला पाऊस कंटिन्यू भेटला आहे. पण गाडी जास्त डिले नाही आहे, 1 तास लेट आहे. खाण्यापिण्याचं ते पद्धतशीर आहे, कारण की मांडवी एक्सप्रेसला फूड क्वीन म्हणून म्हणलं जातं आणि आपल्याला खाण्यापिण्याचे काही टेन्शन नाही या गाडीमध्ये. आपण आता हार्डली 1 तासात आपण सावंतवाडीला पोहोचणार आहोत. माझ्यासोबत माझा भाऊ आहे निखिल, तो पहिल्यांदा स्लीपर कोचने प्रवास करतो आहे. त्याला विचारूया की त्याचा एक्सपिरियन्स काय. तर निखिल, तुझा एक्सपिरियन्स काय, पहिल्यांदा स्लीपर कोचने प्रवास करतो आहे? छान वाटलं, पहिल्यांदा प्रवास केला, पण जनरलपेक्षा तर चांगलाच होता, कसला त्रास नाही झाला. खाण्यापिण्याचं पण काय टेन्शन वाटलं नाही, साखर कोण ना कोण येत राहतं.
आणि प्लस वातावरण पण मस्त आहे, पाऊस पण सगळा पाऊस मस्त पण लागलेला पडतोय आहे चांगला. आणि अशा ट्रेनमधनं प्रवास करणं एकदम छान वाटतं. एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं। तर फायनली मंडळी आपण आता सावंतवाडीला पोचलो आहे. आता 7:40 झाले. तब्बल 12 तास लागले आपल्याला, कारण की आपण सकाळी 8 वाजता ट्रेन पकडली आणि आता सावंतवाडीला उतरलो आहे. तर आता साधारण 8च वाजले. आणि तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आता आम्ही ऑटो वगैरे पकडून ओढवड्याला जाऊ, कारण की आता रात्र झाले त्याच्यामुळे बस वगैरे मिळणं थोडं मुश्किल आहे.